तो तुम्ही काल वक्तव्य केलं होतं की 1500 रुपये परत घेणार, त्यानंतर विरोधकांच्या वतीनं टीका सुरू झालेली आहे। संजय राऊत म्हणाले की गुलामीकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे 1500 रुपयाच्या माध्यमातून महिलांना। मी हे बोललो होतो, संजय राऊतनी नीट ऐकलं नाही, वडेट्टीवारनी नीट ऐकलं नाही, पूर्ण वक्तव्य ऐकलं पाहिजे। मी हे बोललो होतो 1500 रुपये हे महायुती सरकारने जे सुरू केले, महिलांना भावाविषयी असलेलं आपुलकी हे महायुती सरकारमध्ये दिसलेली आहे। महाविकास आघाडी सरकार असताना यांनी कुठल्याही योजना चालू केल्या नाही, उलट्या महायुती सरकारने देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी जेव्हा योजना चालू केल्या त्या सगळ्या बंद करण्याचं काम केलं। आणि ही योजना लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, हे महाविकास आघाडी जर कुठे पुढे आली तर ती योजना बंद होईल, हे लोक बंद करतील, हे माझं म्हणणं होतं। आणि महायुती सरकार आली तर 1500चे 3000 करतील, एवढी ताकद महायुती सरकारमध्ये आहे। म्हणून मला एवढंच म्हणण्याचं आहे वडेट्टीवारला आणि संजय राऊतला, तुम्ही खोटं बोलून 8500 रुपये खटाखट लोकसभेमध्ये गरिबांच्या अकाउंटमध्ये टाकणार होते। एवढे बेशरम झालेले आहे, तुम्ही निर्लज्ज झालेले आहे की तुम्ही 8500 रुपये खटाखट बँकेमध्ये टाकून म्हणून लोकांचे, गरिबांचे, सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्याचे, शेतमजुरांचे मतं घेतले, लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं। आणि आता गुलामीची भाषा करता। संजय राऊत हा शरद पवारांच्या सिल्वर वॉकवर गुलाम आहे, मातोश्रीचा गुलाम आहे, जिथे जिथे कुठे सोनिया गांधींच्या 10 जनपदचा गुलाम संजय राऊतच आहे। तर संजय राऊतनी गुलामी कुठं कुठं केली ते जर तुम्ही पाहिलं तर गुलाम माणसालाही शरम येईल की असंही कोणी गुलाम असते काय। 1500 रुपयात घर चालतं का असं देखील सवाल त्यांनी केलं। असं आहे की संजय राऊत असो की वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेता आहे, आता वडेट्टीवारची किती कुवत आहे आणि किती त्याची मर्यादा आहे हे सगळ्यांना माहीत आहे। आता वडेट्टीवार बेताल वक्तव्य करून खऱ्या अर्थानं बिनबुडाचे आरोप करत आहे। मला असं वाटतं की 1500 रुपये एखादी महिला जेव्हा मजदुरी करते शेतामध्ये, जेव्हा एखाद्या आजूबाजूच्या घरामध्ये काम करते, तर त्या कुटुंबासाठी खऱ्या अर्थानं 1500 रुपये हे तिच्या जीवनामध्ये खूप मोठे राहतात। आज 1500 रुपयामध्ये राखीमध्ये ते मुलांसाठी ड्रेस घेऊ शकते, एखादी स्वतःची साडी घेऊ शकते, एखादा गोड पदार्थ घरामध्ये तयार करू शकते। आज या गोड पदार्थ आणि आपल्या कुटुंबाला काहीतरी आनंदाचा क्षण आला पाहिजे, तो क्षण महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीणच्या माध्यमातून दिलेला आहे। संजय राऊत हा गुलामगिरी करून पैसे कमवते, पण आमच्या महिला स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानी महिला ज्या आहेत त्या कधीही स्वाभिमानाने काम करूनच 2 पैसे मिळवतात आणि आपल्या परिवाराला चालवतात। आणि वडेट्टीवार जे आहे तो सुद्धा आज काँग्रेसचा गुलाम आहे, कधी तो शिवसेनेमध्ये होता, कधी आणखी पक्षामध्ये जाईल। तर मला असं वाटते हे गुलामाची जी फौज आहे यांना लाडकी बहिणाचा आपुलकी कधी समजणार नाही। पराभवामुळे काय मानसिक संतुलन काय बिघडणार आहे? जेव्हा अपक्ष खासदार एकदा निवडून आलो, आता किती सगळे विरोधक एकत्र येऊनसुद्धा नवनीत राणाचा पराभव हा 10,000 मतांना झालेला आहे। 10,000 मतं त्यांना मिळाले असते तर त्या निवडून आल्या असते। तुम्ही एवढं खोटं बोलून संविधानाचा खोटा प्रचार केला, 8500 रुपये खटाखट बँकेमध्ये टाकू हा खोटा प्रचार केला। खोटं बोलून एकदा मतं मिळू शकता, पण खरं बोलून महायुती सरकार हे 1500चे 3000 रुपये येणाऱ्या सरकार आल्यानंतर भविष्यामध्ये करणार आहे। आणि आज 17 तारखेला प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये एक मुख्यमंत्र्यासारखा भाऊ उभा आहे, उपमुख्यमंत्र्यासारखा भाऊ उभा आहे, आमच्यासारखे आमदार भावाच्या रूपामध्ये उभे आहे। हे सगळे मिळून 17 तारखेला त्या ठिकाणी महायुती सरकारच्या वतीने 3000 रुपये टाकणार आहे। म्हणून बहिणीकडून कोणी भाऊ घेत नसते, बहिणीला नेहमी भाऊ देत राहत। तुम्हाला निमंत्रण नसल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे का? महायुतीचं कुठलं निमंत्रण नाही आहे आणि निमंत्रण असलं तर नक्की जाईल, पण मला असं वाटते अजूनपर्यंत मला निमंत्रण आलं नाही, येईल। तुम्ही महायुतीमध्ये आहात, स्थानिक घटक पक्षांनी तुम्हाला का बोलावं नाही? बाहेरचे नेते इथे येत आहेत। नाही, आता मी माहिती घेतली नाही त्याची, पण महायुतीच्या ज्या बैठकीला निमंत्रण आलं त्या बैठकीला मी गेलेलो आहे। अजूनपर्यंत काही मला आता तुमच्या माध्यमातून माहीत पडलं होतं की महायुतीची बैठक आहे, अजूनपर्यंत मला काही त्याचं निमंत्रण नाही।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.